नमस्कार मित्रांनो, मी आर्यन शिंदे तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरती, यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण हा एक न्यूमेरिकल सोडवणार आहे मशीन लर्निंगचा कोरिलेशन कोएफिशियंट फाइंड करण्यासाठी. तर आपण हा न्यूमेरिकल बघून घ्या. आपण हा न्यूमेरिकल एक कोरिलेशन कोएफिशियंटचा फॉर्म्युला वापरून सोडवणार आहोत. तर हा आपण कॅल्सीच्या मदतीने पण सोडवणार आहोत. तर कॅल्सीवर आपल्याला हा कोरिलेशन कोएफिशियंट डायरेक्ट मिळतो. म्हणजे कोरिलेशन कोएफिशियंट म्हणजे कोरिलेशन कोएफिशियंट म्हणजेच आर आपण फाइंड करणार आहोत. आर आपण कॅल्सीच्या द्वारे डायरेक्ट भेटतो आपल्याला. तर हा आर आपण आधी सोडवून सॉल्व्ह करून हा आर फाइंड करणार आहोत आपण वेगवेगळ्या फॉर्म्युल्याच्या मदतीने. आणि परत मी कॅल्सीने कसा डायरेक्ट काढायचा हे तुम्हाला दाखवणार आहोत. आत्ता तात्पुरतं आपण कॅल्सी साईडला ठेवूया. आता पहिल्यांदा स्टेप 1 काय आहे हे फाइंड करण्यासाठी स्टेप 1 आहे की आपल्याला कॉम्प्यूट करायला लागणार एक्स बार आणि वाय बार. एक्स बार आणि वाय बार आपल्याला कम्प्यूट करायला लागणार. एक्स बार आणि वाय बार काय आहे ते सांगतो. एक्स बार म्हणजे ह्या सगळ्याची सम, म्हणजेच या सगळ्याची सम डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज. आता बघा 43 + 21 + 25 + 42 + 57 + 59 याची टोटल नंबर 1 2 3 4 5 6 आहे. मग ह्याला 6 डिवाइड करणार आणि त्याचं जे उत्तर येईल ते आपण बघणार आहोत. तर याचं उत्तर काय आहे ते बघूया आपण. 43 + 21 + 25 + 42 + 57 + 59 = 247 डिवायडेड बाय 6. याचं उत्तर काय आहे बघून घेऊया आपण. याचं उत्तर आहे की याचं उत्तर डिवायडेड बाय 6. याचं उत्तर आहे 41.67. म्हणजेच एक्स बार काय आला आपला ॲप्रॉक्सिमेट काय आला 41.17 हा आपला एक्स बार आला. आणि वाय बार आपला शोधून काढूया. वाय बार पण आपल्याला याच पद्धतीने काढायचा आहे. 99 + 65 + 79 + 75 + 87 + 81 डिवायडेड बाय 6. आता हे जे ॲडिशन करूया आपण. 99 + 65 + 79 + 75 + 87 + 81 = 486 डिवायडेड बाय 6. उत्तर आलं 81. म्हणजेच वाय बार आला 81. नाही, 81 आला. ॲन्सर डिवायडेड बाय 6 केलं आपला वाय बार आपला 81 आला. आता स्टेप 2 काय आहे आपली. स्टेप 2 आहे फाइंड sx² आणि sy². तर sx² आणि sy² फॉर्म्युला आहे की आता sx² फॉर्म्युला काय बघून घेऊया. तर समेशन ऑफ xi - x बारचा स्क्वेअर याचं समेशनचा स्क्वेअर डिवाइड बाय n-1 हा sxचा फॉर्म्युला. आणि sy² फॉर्म्युला काय आहे ते आपण बघून घेऊया. त्याचा फॉर्म्युला आहे समेशन ऑफ yi - y बारचा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय n-1 हा sx² आणि sy² फॉर्म्युला आहे. आता sx² का आपण बघून घेऊया. sq² पहिलं काय आहे. पहिली टेबलमध्ये व्हॅल्यू 43 आहे. म्हणजेच 43 मायनस आपला एक्स बार काय आहे 41.17 चा स्क्वेअर प्लस अशाच बाकीच्या पण व्हॅल्यू करायचा 41.17 प्लस 25 प्लस 41.17 स्क्वेअर प्लस 25 मायनस 41.17चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 42 मायनस 41चा 0.17 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस
57 मायनस 41.17चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 59 मायनस 41.17चा ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय n-1. n किती आहे आपला? n 6 आहे. 6 - 1. तुम्हाला ह्या इथं n दिलेलं नाही. n म्हणजेच काय? ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत 1 2 3 4 5 6 हे काउंट केल्यानंतर टोटल नंबर 6 येतोय. 6 आलेलं बघा. म्हणजेच या टेबलची n ची व्हॅल्यू असणार आहे 6. ही 6 व्हॅल्यू असणार आहे. तर आपण आधी हे कॅल्क्युलेट करून घेऊया. आता ट्रिक सांगतो तुम्हाला कॅल्क्युलेट कसं करायचं. एस एक्स स्क्वेअर डायरेक्ट आपण ट्रिक सांगतो मी तुम्हाला. एस एक्स स्क्वेअर आणि एस वाय स्क्वेअर आपण कॅल्सीने डायरेक्ट सॉल्व करू शकतो. ते सांगतो मी तुम्हाला कसं सॉल्व करायचं ते. आता आपण कॅल्सी हे करूया, ऑफ करूया. आता ही FX 82 ms आहे कॅल्सी. FX 82 ms कॅल्सी आहे, दिसत असेल इथं वर. आता हे ऑन करतो मी. ऑन केल्यानंतर इथं डिग्री दिसत असेल. आता हे नॉर्मल आहे कॅल्सी. आता आपल्याला काय करायचं आहे, मोडमध्ये जायचं. परत स्टँडर्ड डेव्हिएशन आता स्टँडर्ड डेव्हिएशन नंतर थांबा मी चेक करतो. हां, आता मोड क्लिअर मारतो. क्लिअर. आता ही आपली कॅल्सी चालू झाली. चालू झाल्यानंतर मोडवर जायचं आणि थर्ड रेक ऑप्शन निवडायचा, रिग्रेशन थर्ड. आता परत लिनियर रिग्रेशन, आपण लिनियर रिग्रेशन करतोय. पहिला ऑप्शन निवडायचा, पहिला ऑप्शन. आता पुन्हा एकदा सांगतो मी काय करायचं ते. ऑल. आता मोडवर जायचं आणि 3 दाबायचं रेग. परत 1 दाबायचं लिनियर. झालं आपल्याला. आता रेग लिनियर सेट झालेला आहे मोड. आता आपल्याला हळूहळू व्हॅल्यू ॲड करायची आहे त्या. आता ही टेबलमधली हळूहळू मी व्हॅल्यू ॲड करणार. व्हॅल्यू कशी ॲड करायची आता दाखवतो मी तुम्हाला. आता ही पहिली व्हॅल्यू आहे ती 43 आहे टेबलमधली पहिली. आता एक्सची व्हॅल्यू काय 43 कॉमा वायची व्हॅल्यू काय 99 आहे 99. आता हे एक्स आहे आणि हे वाय आहे, समजून घ्या. हे एक्स आहे आणि हे वाय आहे. वायची पहिल्यांदा टाकायची आणि कॉमा देऊन, कॉमा इथं आहे, कॉमा देऊन 99ची व्हॅल्यू दुसऱ्यांदा टाकायची. आता हे 2 टाकल्यानंतर m+ दाबायचं. झालं m+. आता एक व्हॅल्यू इन्सर्ट झाली. आता दुसरी व्हॅल्यू तशीच 21,65 m+. आता m+ दाबल्यानंतर इक्वल टू दाबायचं नाही, दुसरं काय दाबायचं नाही, डायरेक्ट व्हॅल्यू एंटर करायची. आता 2 व्हॅल्यू झाल्या 25,79 m+, 42,75 m+, 57,87 m+, आणि 59,81 m+. 6 व्हॅल्यू आपल्या एंटर झालेल्या आहे. आपण 6 व्हॅल्यूची एंट्री झालेली आहे आपली. आता आपण काय करणार आहोत, SX स्क्वेअर फाइंड करणार आहोत. SX स्क्वेअर फाइंड करायला आपल्याला आधी आपण x बार आणि y बारची व्हॅल्यू कन्फर्म करून घेऊया. y बारची आणि x बारची व्हॅल्यू आपण काढलेली आहे ती आधी कन्फर्म करून घ्या. ती कन्फर्म करायची असेल तर शिफ्ट दाबायचं. शिफ्ट दाबून आपल्याला शिफ्ट दाबलेला आहे मी. शिफ्ट दाबून 1 दाबायचं. 1 दाबल्यानंतर इथं दिसत असेल तुम्हाला एक समेशन ऑफ x बार, समेशन ऑफ x आणि n ची व्हॅल्यू काय आहे. आता इकडे हा एरो दाबायचा. हा एरो दाबल्यानंतर समेशन ऑफ y, समेशन ऑफ XY आणि समेशन ऑफ y स्क्वेअर ही व्हॅल्यू दिसत असेल तर आधी AC करून घेऊया. ही शिफ्ट 1मध्ये, शिफ्ट आणि 1मध्ये आहे रेग मोडमध्ये. आता शिफ्ट 2मध्ये आपल्याला x बार, स्टँडर्ड डेव्हिएशन x, SX साधा SX भेटणार. परत ॲरो पुढचा दाबल्यानंतर y बार, स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ y SY हे आपल्याला भेटणार. आणि पुढे अजून काय A, B आणि R म्हणजेच कोरिलेशन आपण डायरेक्ट इथून फाइंड करू शकतो. आणि हे पुढचं आहे. तर आपण पहिल्यांदा 1 एंटर करून x बार फाइंड करूया. 1 एंटर झालेला आहे x बारची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. x बारची व्हॅल्यू आलेली आहे बघा, मागाशी आलेली तशी आलेली आहे. आता मग म्हणजेच x बारची व्हॅल्यू करेक्ट आहे. आता y बारची बघूया. शिफ्ट दाबायचं आणि 2 दाबायचं आणि पुढचा ॲरो y बार,
पुढचा ॲरो वायसाठी वाय बारसाठी 1 एंटर करा म्हणते. 1 एंटर केलं, वाय बारची व्हॅल्यू इज इक्वल टू करायचं. आली बघा 81 आलेली आहे. आता आपण एस एक्स स्क्वेअर फाइंड करून घेऊया. शिफ्ट 2, आता इथं एस एक्स आहे. आता एस एक्स स्क्वेअर कसा फाइंड करायचा दाखवतो. शिफ्ट 2 दाबला आपण. आता एस एक्ससाठी 3 एंटर करा म्हणते. 3 एंटर केला आपण, एस एक्स आलेला आहे. आता एस एक्सला स्क्वेअर करायचा. स्क्वेअर केला आपण, इक्वल टू दाबलं. 248.16 व्हॅल्यू आलेली, म्हणजेच हीच व्हॅल्यू आपली एस एक्सची व्हॅल्यू असणार आहे. एस एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 248.16, ही व्हॅल्यू एस एक्सची आहे. ही एस एक्सची व्हॅल्यू आहे. डायरेक्ट निघाली आपल्या कॅल्सीवरून. आता तसंच आपण वाय बारची पण व्हॅल्यू काढू शकतो. एस वाय स्क्वेअरची पण व्हॅल्यू काढू शकतो आपण. आता एस वाय स्क्वेअरची व्हॅल्यू कशी फाइंड करायची हे तुम्हाला मी दाखवतो. आता एसी करायचं. आता हाय ते व्हॅल्यू आपल्या इन्सर्ट असणार आहेत. मग काय करायचं, शिफ्ट दाबायचं आणि 2 दाबायचं आणि एस एक्स झालं. आता इकडं पुढचा ॲरो दाबला, एस वाय दिसतो. एस वायसाठी पण तेच, एस वायसाठी 3 एंटर करा म्हणते. आता 3 एंटर केल्यानंतर एस वाय आलेला आहे, साधारण एस वाय. त्याला स्क्वेअर करायचा. स्क्वेअर केल्यानंतर इक्वल टू दाबायचं. इक्वल टू दाबल्यानंतर 131.2 हीच व्हॅल्यू एस वाय स्क्वेअरची पण असणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कन्फर्म करून घेऊ शकताय. एस वाय स्क्वेअरची व्हॅल्यू तुम्ही वाटलेस तर हे आपण असं केलं आहे, ह्या फॉर्म्युलेच्या मदतीने तुम्ही एस वाय स्क्वेअरची पण व्हॅल्यू काढू शकताय. ही आणि ही व्हॅल्यू कम्पेअर केली तर एकच येईल तुम्हाला. ती तुम्ही सोडवाल तेव्हा तुम्हाला मिळून जाईल ही व्हॅल्यू करेक्ट आहे की नाही. आत्ता ही व्हॅल्यू करेक्ट आहे. आता पुढील सोडूया. आता एस एक्स स्क्वेअर आणि एस वाय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. आता आपल्याला स्टेप 3 मध्ये कोव्हेरियन्स काढायचा आहे. स्टेप 3 मध्ये कोव्हेरियन्स काढायचा एक्स वाय. आता ह्याचा फॉर्म्युला आहे की समेशन ऑफ एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेट वाय आय मायनस वाय बार डिवायडेड बाय एन मायनस 1. हा याचा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आपण फाइंड करून घेऊया. आता आपण डायरेक्ट एंटर करूया. कोव्हेरियन्स एक्स कॉमा वाय इक्वल टू. आता एक्स आयची व्हॅल्यू काय होती, पहिल्यांदा 43 होती. 43 मायनस एक्स बार काय आलेला 41.17 ब्रॅकेट वाय आय काय होतं दुसरा, वाय आय 99, वाय बारची 81 व्हॅल्यू आलेली, प्लस केल्यानंतर आता 21 मायनस 41.17. आता मी हे डायरेक्ट लिहून घेतो. आता मी हे लिहून घेतलेलं आहे. आता फॉर्म्युलेच्या आपला जसा फॉर्म्युला आहे तशा पद्धतीने हे मी लिहून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला कॅल्सीच्या मदतीने कॅल्क्युलेट करूया. आता कोव्हेरियन्सचा डायरेक्ट उत्तर आहे. कोव्हेरियन्स ऑफ एक्स वायचं डायरेक्ट उत्तर निघत नाही. जर निघत असेल तर ते मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये दाखवून देईन तुम्हाला काय असतं ते, कसं काढायचं ते. आता आपण डायरेक्ट मॅन्युअली सॉल्व करूया. हे 43 मायनस 41.17 ब्रॅकेट क्लोज, ब्रॅकेट ओपन, 99 मायनस 81 ब्रॅकेट क्लोज, ब्रॅकेट क्लोज. आता इक्वल टू टाकतो. ह्याचं पहिलं झालं. आता दुसरं 21 मायनस 41.17 65 मायनस 81. आता दुसऱ्याचं आलं. आता तिसरा प्लस करायचा. 25 मायनस 41.17 इंटू 79 मायनस 81 ब्रॅकेट क्लोज इक्वल टू प्लस 3 झाले. आता चौथं 42 ब्रॅकेट ओपन 42 मायनस 41.17 ब्रॅकेट क्लोज 75 मायनस 81 इक्वल टू प्लस 57 मायनस 41.17 87 मायनस 81 इक्वल टू प्लस 59 मायनस 41.17 81 मायनस 81. याचं उत्तर 0 येणार आहे. त्यामुळे आता 478 हेच उत्तर राहणार आहे. आता ह्याला डिवाइड न करूया. ह्याला डिवाइड 6 मायनस 1 म्हणजेच 5 ने डिवाइड करूया इक्वल टू
95.6 उत्तर आलेलं आहे कोव्हेरियन्स एक्स वायचं. कोव्हेरियन्स एक्स कॉमा वायचं 95.6 उत्तर आलेलं आहे. आता स्टेप 4मध्ये काय करायचं, आपल्याला आर फाइंड आउट करायचा. आर फाइंड आउट कसं करणार आपण, कोव्हेरियन्स ऑफ एक्स कॉमा वाय डिवायडेड बाय अंडर रूट एस एक्स स्क्वेअर इंटू एस वाय स्क्वेअर, एस एक्स स्क्वेअर इंटू एक्स वाय स्क्वेअर, ह्याने आपण आर फाइंड आउट करणार आहोत. आता आपण आधीच व्हॅल्यू एंटर केलेल्या या कॅल्सीमध्ये आधीच व्हॅल्यू आपल्या फीड आहेत, म्हणजे 2 टेबलचे. हा जो आपला टेबल आहे एक्स आणि वायचा, या पूर्ण व्हॅल्यू आपल्या या कॅल्सीमध्ये आधीच एंटर केलेल्या आहेत मागाशी. आता या मागाशी एंटर केलेल्या व्हॅल्यूपासून आपण सर्वात पहिल्यांदा आर फाइंड आउट करणार आहोत. आणि सर्वात आधी आपण ह्याने कॅल्क्युलेट करून आर फाइंड आउट करणार आहोत. आर इज इक्वल टू कोव्हेरियन्स काय आला 95.6 डिवाइडेड बाय एस एक्स स्क्वेअर काय आला, एस एक्स स्क्वेअर आला 4.16 इंटू 1312.2. हा उत्तर आलेला एस वाय आणि एस एक्स आलेला, याला आपण मल्टिप्लाय करूया. 248.6 इंटू 131.2 इक्वल टू, हे उत्तर आलेलं आहे आपलं आर इक्वल टू 95.6 डिवाइडेड बाय अंडर रूट 32616.32. आम्हाला डबल आपण एंटर करून बघूया. 248.16 इंटू 131.2 इक्वल टू, असं एवढं उत्तर येत आहे. $32,558.592 हे उत्तर आलेलं आहे. हे चुकीचं होतं, इरेज करतो. आता अंडर रूट 32,558.592 10 आर इज इक्वल टू 95.6 डिवाइडेड बाय 180.439. आता याला डिवाइड करूया. 95.6 डिवाइड बाय 180.439. काय उत्तर आलेलं आहे, आरची व्हॅल्यू आलेलं आहे 0.529, म्हणजेच 0.53 व्हॅल्यू आलेली आहे. आता कॅल्सीच्या मदतीने आपण बघूया व्हॅल्यू करेक्ट आहे का नाही ती. आता आरची व्हॅल्यू ही आपली आलेली आहे. आता कॅल्सीच्या आरची व्हॅल्यू आपल्याला ही आलेली आहे व्हॅल्यू. आता कॅल्सीच्या मदतीने ही व्हॅल्यू करेक्ट आहे का नाही ती पाहून घेऊया. आपण आधीच व्हॅल्यू फीड केलेली, शिफ्ट 2 दाबायचं. आता एस एक्स स्क्वेअर आला आहे, एक्स बार स्क्वेअर आला, आपल्याला आर फाइंड आउट करायचं. ह्यो ॲरो दाबायचा, परत हा ॲरो डबल दाबायचा. त्या आर दिसत, त्या आरसाठी काय त्यांनी सांगितले 3 एंटर करा. आपला आर आलेला आहे. आता आरची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण इक्वल टू दाबलं आहे. आलेली आहे बघा व्हॅल्यू 0.529. हीच व्हॅल्यू आहे आपली आरची 0.529, म्हणजेच हे अप्रॉक्सिमेट करून 0.53 ही व्हॅल्यू आपली आरची आलेली आहे. पाहू शकता. अशा पद्धतीने आज आपण हा न्यूमरिकल सोडवलेला आहे. मशीन लर्निंगमधला पहिला न्यूमरिकल आपल्या मशीन लर्निंग सिरीजमधला पहिला न्यूमरिकल कोरिलेशन कोइफिशियंट आपण आज सोडवलेला आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण वन वे अनोवा आणि सिम्पल लिनियर रिग्रेशन असे बरेच काही न्यूमरिकल सोडवू. तर आजची हा व्हिडिओ इथे संपतो. आणि हे तुम्हाला कॅल्सीची जर ट्रिक समजली असेल तर पुन्हा एकदा मी सांगून देतो. आता क्लिअर कसं, प्रत्येक एक न्यूमरिकल झाल्यानंतर आपल्याला शिफ्ट दाबून क्लिअर दाबायचं. हा एक गोल बटन आहे ते, आणि हे स्टॅट क्लिअर आहे,
हे मोड क्लिअर आहे. मोड क्लिअर, स्टॅट क्लिअर म्हणजे सगळ्या व्हॅल्यू निघून जाणार आत्ताच्या मोडमधल्या. मोड क्लिअर म्हणजे मोड पण निघून जाणार, नॉर्मल मोडमध्ये येणार. आणि 3 म्हणजे सगळं निघून जाणार, म्हणजे आत्तापर्यंत सगळ्या व्हॅल्यूची हिस्ट्री होती कॅल्शियमची ती निघून जाणार. आम्ही ऑल क्लिअर करून दाखवतो. ऑल क्लिअर दाबलेला आहे, इक्वल टू आता ऑल क्लिअर झालेला आहे. आता आपल्याला सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे, मोड, परत आपल्याला कोरिलेशन कोएफिशियंट फाइंड करण्यासाठी रेग दाबायचं, थर्ड, परत लिनियर, लॉग आणि एक्सप्रेशन दाबायचं नाही, लिनियर दाबायचं, 1 दाबलेलं आहे. आता रिग्रेशन लिनियर मोडमध्ये आलेलं आहे. आपल्याला आता ही व्हॅल्यू एंटर करायची आहे, ह्या व्हॅल्यू एंटर करायच्या आहेत आपल्याला. ह्या व्हॅल्यू कशा एंटर करणार आपण, आता पहिली एक्सची व्हॅल्यू काय आहे 43 कॉमा, वायची व्हॅल्यू काय आहे 99 एक्स आणि वाय आणि एम प्लस दाबलेलं आहे. पहिली व्हॅल्यू एंटर झाली. आता दुसरी व्हॅल्यू काय आहे 21,65 एम प्लस. परत तिसरी व्हॅल्यू 25,79 एम प्लस. 42,75 एम प्लस. 57,87 एम प्लस. 59,81 एम प्लस. 6 व्हॅल्यू एंटर झालेले आहेत. आता 6 व्हॅल्यू एंटर झालेले आहेत. आता फक्त आपल्याला कोरिलेशन फाइंड आउट करायचं आहे. कोरिलेशन कसं फाइंड आउट करणार, शिफ्ट 2, परत पुढचा ॲरो आणि आरसाठी 3 दाबायचं, इक्वल टू 6 व्हॅल्यूचा कोरिलेशन इक्वल टू आलं आहे बघा 0.529 ही व्हॅल्यू आलेली आहे. ही व्हॅल्यू जर आपली येत नसेल तर समजून घ्यायचं की आपला समेशनमध्ये काहीतरी गडबड आहे, नाहीतर आपण ह्या व्हॅल्यू चुकीच्या एंटर केलेल्या आहेत, असंच आहे. हे जर तुम्ही फाइंड आउट केलं तर तुम्ही पेपरला ही नीट सॉल्व करू शकता. हे पेपरला किंवा कोणत्याही एक्झामला हे नीट सॉल्व करू शकता. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. आता पुढील येणाऱ्या लेक्चरमध्ये मी सांगितलं तसं ANOVA आणि लिनियर रिग्रेशन आणि बरेच काही शिकून घेणार आहोत मशीन लर्निंगमध्ये. तर जर तुम्ही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या, शेअर करा मित्रांपर्यंत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.